गॉड. हो, काय करायचे पडलेलेत. हाय, चला आता लवकर आवरले, पटकन क्लिनिकला जाऊया. चला पटकन रूममध्ये जाऊ आणि फ्रेश होऊया. ओ गॉड, तुम्हाला बघायची माझी मेसी रूम. इतका मेस पसरलेला आहे रूममध्ये की विचारता सोय नाही. सगळीकडे कपडेच कपडे आणि लग्नावरून आल्यामुळे सगळीकडे कपडे कपडे साचलेले, धुतलेले कपडे, वाळलेले कपडे. बापरे बापरे बापरे. आता हा मेसी रूम मी कसा आवरते हे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दिसणार आहे. त्यासाठी आजचा व्लॉग पूर्ण बघत राहा आणि मी तुम्हाला आता पहिले दाखवते माझी मेसी रूम. राया उठून गेलेला आहे, त्याच्यामुळे रायाचं पांघरूणही तसंच पडलेलं आहे. खिडक्यांचे पडदे लावलेले, कपडे घड्या करायचे पडलेलेत. ज्या कपड्यांच्या घड्या केलेल्या आहे ते ठेवायचे पडलेलेत. त्यानंतर ह्याही कपड्यांच्या घड्या पडलेल्या आहेत. हे कपडे प्रेस केलेले हे ठेवायचे. हे बुक्ससुद्धा या शेल्फमध्ये ठेवायचे आहेत. त्यानंतर मी सकाळी एक्सरसाइज करून गेलेली मॅटसुद्धा इथेच पडलेली आहे अजून. आणि हा बघा एवढा धुवायच्या कपड्यांचा ढीगसुद्धा पडलेला आहे. हा बघा माझ्या ड्रेसिंग रूमवर सुद्धा किती पसारा पडलेला आहे. सगळीकडे पिना, घड्याळ, सो मेसी. सर्वात आधी सुरुवात करू आपण बेडपासून. आधी पडदे उघडून घेते जेणेकरून सनलाईट मस्त येईल आणि मग आवरायला सुद्धा फ्रेशनेस येईल. फटाफट जे पांघरून आहे त्याची घडी करून घेते आणि मग त्यानंतर बेडसुद्धा स्वच्छ करून घेते. एक साईड तरी ॲटलिस्ट आवरलेली असली की दुसरी साईड पटकन आवरली जाईल आणि मग इकडचा पसारा तिकडे ठेवता येईल. पाऊस भरपूर पडतोय त्यामुळे कपडेही सुकत नाही, त्यामुळे रूममध्ये बराच पसारा पडलेला आहे. आणि रोज सकाळची इतकी घाई असते की त्याच्यामध्येही बाकीचं आवरायला वेळ भेटत नाही, त्यामुळे सगळा पसाराच पसारा. आधी जे बाहेर धुण्याचे कपडे ते काढून घेते जेणेकरून ते भिजवता येत नाही, कारण ते कपडे सगळे चांगले आहेत त्यामुळे. आणि म्हणून मग आता हे बघा आमचे सर शर्टच्या घड्यासुद्धा काढत नाही. आता हे आहेत कपडे जे मशीनमध्ये धुवायचे. आणि हे काल डीमार्टमधून नवीन आणले त्यामुळे हे वेगळे ठेवते. ही आहे मी लग्नात घातलेली साडी. आता मी जाते हे कपडे धुवायला टाकायला आणि मग बाकीचा रूम नंतर आवरते. माझा इकडचा रूम तर क्लीन झालेला आहे, पण अजून हे कपड्यांच्या घड्या बाकी आहे आणि इकडची पण माझी पूर्ण मेसी रूम आहेच अजून. ही मी आवरणार आहे आता. आणि मी पसारा आवरतच होते तोपर्यंत आला क्लिनिकमधून फोन की पेशंट आलेले, त्यामुळे मी आता जाते क्लिनिकला आणि मग हा पसारा आता मी संध्याकाळी आवरते. आणि मी ऑलरेडी बेडवरचा पसारा तर आवरलेला आहे, पण बाकीची माझी अर्धी रूम आहे बाकी, ती आता मी संध्याकाळी आवरेल रायाचा अभ्यास घेता घेता. त्यामुळे आता पुढचा व्लॉग आपण नंतर शूट करू आणि तो मी तुम्हाला दाखवणार पण आहे. बघून घ्या. आधी मी तुम्हाला दाखवते. बऱ्यापैकीच पसारा मी आत्ता आवरून घेतला आहे. कपडे व्यवस्थित घड्या केलेले,
पण अजून बाकीचा पण पसारा बाकी आहे. बुक्स वगैरे मी ठेवून घेतले. माझ्या ड्रेसिंग टेबलवरचा सुद्धा पसारा मी व्यवस्थित आवरून घेतलेला आहे. मी पण रेडी झालेले आणि फक्त आता बेडवरचा पसारा बाकी आहे. बेडवर आहेत कपडे जे सारे घड्या करायचे पडलेले आहेत आणि हे का डीमार्टवरनं आणलेलं सगळं सामान आहे जे मला अजून लावायचं बाकी आहे. घरातली सगळं कामे आवरली होती. मी पण फ्रेश झाले होते आणि आता आपला जो सकाळचा पसारा पडलेला होता तो आता आवरूया. हे बघा, अजूनही माझे कपडे बेडवर माझी वाट बघताय आणि कदाचित कोणीतरी वरती आलं असेल, कदाचित माझ्या सासूबाई आल्या असतील आणि त्यांनी हे सामान तरी ॲटलिस्ट लावून ठेवलेले, पण ते आता मला व्यवस्थित लावावं लागेल. आणि आता अजून कपड्यांचा पसारा आलेला आहे. हे बघा, ही आहेत ती ओली कपडे. हे आहे ओले कपडे जे आता सुकायला टाकायचे. म्हणजे हे कोरडे कपडे आणि हे ओले कपडे. आता हे सुद्धा आम्हाला अजून आवरायचे आहेत. आणि आता परत एकदा रूममध्ये कपड्यांचा पसारा झालेला आहे. आता मी पटापट सगळ्या कपड्यांच्या घड्या करते आणि जे माझे ओले कपडे त्यांनासुद्धा सुकत टाकते. आणि त्या सुकत टाकण्यासाठी मी एक ट्रिक केलेली आहे जी मी माझ्याच रूममध्ये करते, जेणेकरून जास्त वीज आपल्याला वापरता यायला नको. तर तुम्हाला दाखवते माझी आयडिया. इथे लावला आहे मी माझ्या दोन्हीही ह्या बेडरूममध्ये पडदा. म्हणजे जो माझ्या ह्या पार्टला बेडरूमच्या माझ्या ह्या पार्टपासून डिवाईड करतो. तर ही आहे त्याची रॉड आणि त्या रॉडवर मी आता कपडे टाकणार आहे, जेणेकरून मी जो रात्री फॅन लावते त्या फॅनची हवा सर्व कपड्यांना भेटेल आणि कपडे सुकतील, जेणेकरून एक्स्ट्रा फॅन लावण्याची गरज पडत नाही आणि त्यामुळे त्यातून होते आमच्या विजेची बचत, जेणेकरून लाईट बिल ॲटलिस्ट थोडंफार कमी यायला हेल्प होते. आणि ही काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. चला फास्ट कपड्यांच्या घड्या घालाव्या लागतील, कारण रायाच्या पप्पांचा सुद्धा खाली येण्याचा आवाज येतोय. मग परत ते चिडतील आणि म्हणतील काय पसारा संध्याकाळचा घालून ठेवलाय. दिसेल तुम्हाला पण ही पण कामं करावीच लागतात, काय करणार. आता हे आहे जिमचे. हो पप्पा आहे ना. पप्पा नाही आलेले. तेवढ्यात राया न्यूज घेऊन आलाय की आमचा लकी म्हणजे आमचा कुत्रा सुटलाय. आता आम्ही जातो त्याला घ्यायला. ओके, फायनली आमचा लकी सापडलाय आणि आता रायाचे पप्पा पण आलेले. आता जे बाकीचे कपडे उरलेले त्यांच्या पण घड्या पटापट घालून घेते मी. जसजसा आता रूममधला पसारा कमी होत चाललेला आहे तसं रूममधलं फ्रेशनेस पण वाढतं आहे आणि त्याच्यामुळे मलाही जरासं बरं वाटायला लागलेलं आहे. पण सकाळी जो पसारा होता तो बघून अगदी मला स्ट्रेस आल्यासारखं झालं होतं. येण्यासारखंही आहे की हा कधी आवरला जाईल याची काळजी लागतेच. फायनली सगळ्या कपड्यांच्या घड्या अगदी प्रॉपर घालून झालेल्या आहे आणि आता ते अरेंज करते मी माझ्या कपाटामध्ये. चला तुम्हाला आता माझं कपाट पण दाखवते. मला अगदी सगळं नीट अँड क्लीन लागतं, अगदी कपड्यांच्या घड्यासुद्धा.
फायनली सगळे कपडे लावून झालेले. अशा पद्धतीने रूमसुद्धा आता व्यवस्थित क्लीन झालेली आहे. बघू शकता तुम्ही रूम जी सकाळी एवढा पसारा होता तो अगदी व्यवस्थित साफ झालेला आहे. तर रात्रीची आणि सकाळची सर्व कामं झालेली आहे. आता मी झाले निवांत. आता मी आणि राया करणार आहे थोड्या वेळ चिटचॅट आणि मग त्यानंतर मी करणार आहे एडिटिंग. तर आजचा हा माझा मेसी रूम क्लीन करण्याचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब